टिफिन सिरीजमध्ये चमचमीत लाल तरीच्या भाज्यांसोबतच पालेभाज्या, फळभाज्या, त्याचबरोबर शेंगावर्गीय भाज्या देखील आपण पाहत आहोत. त्यामध्ये आज आपण ही गवारीच्या शेंगांची सुकी भाजी स्कूल टिफिन स्पेशल तयार केलेली आहे. झटपट 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. चवीला अप्रतिम अशी लागते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपीज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण टिफिन स्पेशल गवारीच्या शेंगांची सुकी भाजी कशी तयार करायची ते पाहूया. गवारीच्या शेंगा छान निसून घेतलेल्या आहे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहे. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर अर्धा ते 1 तास अगोदरच काढून ठेवा, म्हणजे त्या भाजी मध्ये शेंगा पटकन शिजतात. त्यानंतर कढईमध्ये टाकायचं थोडंसं तेल. त्यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची छान अशी भाजून घ्यायची. शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. थोडासा लसूण टाकलेला आहे. गॅसचा फ्लेम हा मंद ठेवून छान असं भाजून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये टाकायचं तेल. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडलेली आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया जिरेपूड. तुमच्या मुलांना जर जिरे आवडत नसतील तर जिरेपूड नक्कीच वापरा. जिरे हे पोटासाठी खूप फायदेशीर असतात, त्यामुळे जिऱ्याचा वापर नक्कीच करा. हळद आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतलेले गवारीचे शेंगा टाकलेले. आता एक बोनस टिप्स म्हणाल तर गवारीचे शेंगा पटकन शिजण्यासाठी निसल्यानंतर जेव्हा आपण निसून घेतो त्यानंतर तुम्ही अर्धा तासासाठी तरी पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे ते शेंगा पटकन शिजल्या जातात. आता या ठिकाणी छान असं तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. शेंगा शिजण्यासाठी देखील आपल्याला मीठ टाकायचं आहे. नंतर आपण मीठ वगैरे टाकणार नाही, आत्ताच मीठ टाकलेलं आहे. यामध्ये टाकूया थोडंसं पाणी खूप जास्त टाकण्याची गरज नाही. नंतर शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण छान मिक्सरला दळून घेतलेला आहे आणि कुरकुरीत दळून घेतल्यामुळे परफेक्ट असा कूट तयार झाला. शेंगामधील सगळं पाणी आटलेलं नाही, परंतु 50% शेंगा शिजलेल्या आहेत. राहिलेल्या 50% शेंगा आपल्याला या शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान शिजवून घ्यायच्या. शेंगदाण्याचा कूट छान असा मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये अगदी तुम्हाला वाटल्यास थोडंसं पाणी आणखीन ॲड करू शकता, किंवा मंद आचेवर वेळ असेल तर मंद आचेवर या शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या. सगळा शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवूया आणि या शेंगा अगदी राहिलेल्या 50% शिजवून घेऊया. शेंगा शिजत आहे तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता ज्या नवनवीन रेसिपीज आपण पाहतो त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. हे पहा, खूप छान अशा आपल्या शेंगा शिजवून तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि टिफिन स्पेशल काही चमचमीत रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे, त्या नक्कीच पहा. त्याचबरोबर उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा. छान ह्या गवारीच्या शेंगा तयार झाल्यानंतर आपण त्या टिफिनमध्ये सर्व केलेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील करा. अगदी परफेक्ट अशा आपल्या गवारीच्या शेंगा तयार झालेल्या आहेत. कविता किचनचे मसाले घ्यायचे असतील 70 20 16 21 00 या नंबरवर नक्कीच संपर्क करा. परफेक्ट टिफिनची रेसिपी तयार झाली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. नहीं, फैमिली फुल हो गया। अब चले।